नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मी कमल गेडाम यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा कलंक भोग. ऐकूया. देवो माय भाकर, लेकरा बाराले भाकर तुकडा, देवो माय. हा हेल काढून आलेला आवाज सखूच्या कानी पडला तशी सखू बाहेर आली. अंगणात साधारण 50ची, नाकी डोळी नीटस, सावळीशी, मळकट नऊवारीचा डोक्यावरनं उलटा पदर घेतलेली, डोक्यावर टोपली आणि कडेवर 4-5 वर्षाचा मुलगा असलेली भटक्या जमातीची स्त्री उभी होती. सखूनी भाकरी आणि भाजी आणून तिला दिली. त्या स्त्रीनं भाजी भाकरी टोपलीत ठेवली. राधी कुठं गेली सा? किसना गेला असन वावरात? गण्याची बायको का हो तू? त्या स्त्रीनं राधीची म्हणजे सखूच्या सासूची, किसन्या म्हणजे तिचा सासरा आणि गण्या म्हणजे तिचा नवरा तिघांचीही चौकशी केली. भीक मागणारी भटक्या जमातीची स्त्री, परंतु नावानिशी इतकी माहिती. सखूला आश्चर्य वाटलं. दुसरीकडून माहिती काढून नको ते उपद्व्याप करतात असे लोक. हा सुद्धा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला आणि धाडकन दार बंद केलं तिने. ती स्त्री उदासपणे हसली आणि पुढे गेली. पुढच्याही दारात तिने देवो माय भाकर तुकडा असा आवाज दिला. वीणा भाकरी घेऊन बाहेर आली. वीणानं दिलेली भाकरी टोपलीत ठेवली तिने. गंगू बुड्डी हाय का गेली वर? मोठ्या आस्थेने तिने वीणाला विचारलं. गंगू म्हणजे वीणाची आज्जे सासू. इथे कोणी गंगू नावाची म्हातारी असायची हे ह्या बाईला कसं कळलं? आणि तिचं निधन होऊन 2 वर्षे होत आहेत. हिला आज कशी काय ती आठवली? वीणाच्याही मनात एकाच वेळी अनेक वाईट विचार आले. तिनेही तिरस्कारयुक्त नजरेने त्या स्त्रीकडे बघितलं. भाकरी मिळाली ना? हो पुढं नसत्या चौकशा असं म्हणून तिला दारातनं हाकलून लावलं. ती 3ऱ्या दारात गेली, पण तिथंही तिचं चौकशी सत्र सुरूच. कुणी नंदा कुणी वंदा, आमचा सोयी त्याचा धंदा, अशी तिची स्थिती. विणी शांतीला म्हणाली, अगं हिला भाकरीपेक्षा म्हातारीच्या चौकशा करण्यात मौज वाटते. काय उद्देश आहे कोण जाणे? काय उद्देश असणार? हे असे लोक आपल्याकडनं आपली नावं माहिती करून घेतात आणि खरं खोटं भविष्य सांगून पैसे उकळतात, संधी साधून चोऱ्या करतात. शांतीचं हे बोलणं ऐकलं आणि ती स्त्री पुढे निघून गेली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मोहल्ल्यात तोच प्रकार. हळूहळू सगळ्या गावात कुजबूज सुरू झाली. नदीपलीकडे पारध्यांचा बेडा उतरलाय. त्यातलं कोणी ससे तित्तर लावे पकडण्यात मग्न असतात. काही बाया सुया घ्या, लेकराला दिठीचे मणी घ्या म्हणून भाकरी मागतात. ते एक स्त्री भाकरी मागताना प्रत्येकाकडे त्या घरातल्या मंडळींविषयी चौकशी करत असते. कोण ही स्त्री म्हणून साहजिकच गावकऱ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. 3ऱ्या दिवशी देवो माय लेकराले भाकर तुकडा म्हणून दारात आवाज आला तशी इंदू बाहेर आली. इंदूला बघतात त्या स्त्रीचा चेहरा आनंदाने उजळला. ओळखलं का हो इंदू मले? असं म्हणत इंदूच्या प्रत्युत्तराची आणि परवानगीची वाट न बघता तिने आत प्रवेश सुद्धा केला. डोक्यावरचं टोपलं आणि कडेवरचा मुलगा खाली ठेवला. स्वतःही फटकल मारून तिथे बसली. इंदू काही बोलणार तर तीच म्हणाली, नसनच ओळखलं? कशी ओळखसीन? आता तू झाली मोठी लोकीन आणि जमानाही 20 वर्षाचा लोटला. आणि नंतर ती खिन्नपणे हसली. इंदूला मात्र त्या स्त्रीचं हे कृत्य आवडलं नाही. तरी सुद्धा तिला हाकलून द्यावं, रागवावं असं तिला मनातनं वाटत नव्हतं. ती स्त्री जे काही करतीये त्याला जणू तिने मूक संमतीच दिली होती. कधीतरी कुठेतरी तिला बघितलं. तिचे आपले काही ऋणानुबंध आहेत हे मनोमन तिला वाटायला लागलं. दोघींचेही कान एकमेकांना काही सांगायला काही ऐकायला जणू आतुर झाले होते. एवढ्यात इंदूचा नवराही बाहेर आला. त्याला तिथे बघून हळूहळू वस्तीतली बाया माणसं गोळा झाली.
हा म्हणता इंदूकडे 5-25 बाया माणसं जमली. अगं तू कोण, कुठली, इतक्या चौकशा करायचं कारण काय? प्रश्नांची सरबत्ती तिच्यावर झाडायला लागली. ग्रामपंचायतीत घेऊन चाला तिला. काही जण असंही म्हणायला लागले. हे बघा, म्या काय कोणी चोर नाही, डाकू नाही. काय विचारायचंय इथंच विचारा, शांतपणे ती स्त्री म्हणाली. एवढ्यात वयोवृद्ध घोडे मास्तर तिथे आले. त्यांना बघताच ती स्त्री म्हणाली, तुम्ही नाही ओळखलं काजी गोडे बाबाजी? आपण महादेवाला गेलो तेव्हा तुम्हीच होते की आमच्या संग? जनी का व तू, मुकिंद्याची बायको? हा ओळखलं. पण तू अजून जिवंत? जनीस ना तू, मुकिंद्याची बायको? आम्हाला तर वाटलं होतं का तू कुणा जंगली प्राण्याची शिकार झाली असणार. घोडे मास्तर आश्चर्याने म्हणाले. जनीच्या डोळ्यात 2 मोत्यासारखे अश्रू तरळले. तिने ते आपल्या कळकट लुगड्याने टिपले, मग उसासा टाकून म्हणाली, हा झाली होती जंगली जनावराची शिकार, पण 4 पायाच्या नाही, 2 पायाच्या जनावराची. अगो तू हरवलीस म्हणून सर्व गावाला वाईट वाटलं. तू मेली समजून तुझ्या नवऱ्याने तुझी तेरवी सुद्धा केली. तेरवीच्या दिवशी तुझ्या सासूला तर तुझ्या विरहामुळे शुद्ध नव्हती. सर्वांना खूप वाईट वाटलं. नंतर जवळजवळ 6 महिन्यांनी मुकिंद्याने दुसरं लगीन केलं. घोडे मास्तर म्हणाले. घोडे मास्तरच्या ह्या वाक्यावर जनीनी असं म्हणून तिरस्काराने मानेला झटका दिला आणि मले काही नका सांगू त्या ढोंगी लोकायचं असं म्हणून पुन्हा हुंदके द्यायला लागली. तिच्या जवळ असलेला मुलगा कावरा बावरा होऊन कधी तिच्याकडे तर कधी गर्दीकडे आळीपाळीनं बघत होता. अगं पण जने, कसं झालं हे सर्व? तू हरवलीस काय आणि आज इतक्या वर्षांनी या अवस्थेत? घोडे मास्तर आश्चर्याने म्हणाले. दैवगती, दुसरं काय? पण दैवगती तरी कशी म्हणू? त्या दिवशी अंगपाय धुवून आपण समदे पहाड चढत होतो. दम लागला म्हणून मी झाडाला धरून उभी राहिले. महाजीव मळमळते, बरं नाही लागत, थोडंसं थांबू आपण, असंही मी त्या आईली म्हणलं. तू ये झोक, आम्ही चलतो आरामानं. थांबलेस तर जीव होते असं म्हणून पुढे निघून गेले ते. पान खाई पावतर मी तिथं थांबली आणि मीही तुमच्या माग निघाली. पण तितक्याच वेळात तुम्ही समदे पुढे निघून गेलते. पहाडात सर्व रस्ते सारखेच दिसते ना. मी खूप फिरली. अंगातलं सारं बळ एकवटून येड्या पिस्यावाने मी तुम्हाला बघत सुटली. पहाडात रस्ते येणारे जाणारे भगत दिसत होते, पण ओळखीचं कोणी नव्हतं. मथ्या यायले, लेकराईले डोलीत बसून येणारे कोरकू दिसत होते. त्याईले महासंघचे दिसले, काय म्हणून विचारत होते, पण जो तो म्हणे आम्ही नाही ओळखत. कोणी म्हणे सापडतीन बाई धीरधर, कोणी म्हणे वापस गावाले जाय. काय करू काही नाही, मले काही सुचतच नव्हतं. जवळ पैसा नव्हता. काही भगत बोलले 1-1 रुपया जमा कर, तिकिटापुरते करण गावाले निघून जाय. मलेही तो सल्ला पटला, पण माया मोठी येडी राहते. वाटे मी जशी यायले येड्या पिसेवानी पाहतो तसे तेही मला पाहत असतील. झाल पडे तोवर तिथंच घुटमळली. येणारे जोणारे बाया माणसंही आपापल्या ठिकाणावर निघून गेले. चिटपाखराचा आवाज कानावर पडत होता, इतक्यात 2 कोरकू दिसले. माई हालत बघून त्याईनं मला विचारपूस केली. त्याईची बोले मला समजत नव्हती, तरी हाताच्या खुणा करून सांगता आलं तसं सांगितलं. त्याईले सगळे समजलं. जातीचे कोरकू पण भले माणसं. त्याईनं त्याच्या झोपडीत नेलं. रात काढणं मलाही भाग होतं. मीही गुमान त्याच्याबरोबर गेले. त्याच्या बायकोनं खाप्यारले दिलं. मन रमत नव्हतं, झोप येत नव्हती. त्याईच्या परीनं दुसऱ्या दिवशीही ते महासंचयन पाहत होते. नाईलाज झाल्यावर मी तिकिटासाठी पैसे जमा करायला लागली. तेव्हा एक सुटा बुटातला भेटला. मी त्याईले म्हणलं, साहेब 1 रुपया द्या, गावाले जासाठी तिकिटी पुरते जमा करतो. काय नाव तुझं? त्याने विचारलं. मी म्हणले जनी. तर मला म्हणले कुठं राहते? मी म्हणलं महालगावले.
तर मला म्हणला मी तिकडंच राहतो, चल माझ्यासोबत. आणि पुढं म्हणला अशी भीक मागितल्यासारखे पैसे गोळा करायची गरज नाही, घरी गेल्यावर सगळं भाडं वसूल करून घेईन. देशील ना भाडं? त्या हिने विचारले मला. मी त्याईले म्हणले घरी गेल्यावर पुरं भाडं देईन तुमचं. घरवाले संघ होते म्हणून मले पैसा जवळ ठेवायची गरज नाही पडली. तर ते म्हणले कुठे जायचं बोल. मी म्हणले आता तुम्ही संघ आहात ना, आंधे देवदर्शन करू मग गावाकडे निघून जाऊ. बरं झालं देवासारखे भेटले, आता मले घोर नाही. तर मला म्हणे माझं झालंय दर्शन, तुझ्यासाठी पुन्हा पहाड चढावं लागल. आणि तुला कल्पना आहे म्हणले का पहाड चढणं इतकं सोपं नाही. त्यापेक्षा गावाकडे निघू, तुझ्याकडचे तुझी वाट बघत असतील, लवकर जायला पाहिजे. आता त्याच्या त्या बोलण्यावर मी काय बोलणार होती. मनात विचार केला आपल्यासाठी परक्या माणसाले त्रास नाही पाहिजे. देवाच्या मनात असेल तर पुण्यांदा कावा येऊ. घरावरी नेऊन देते हेच लय झालं. मग वापस पचमढीला आलो, हाटेला जेवण घेतलं, मग एसटीत बसलो. त्यानं कुठचं तिकीट काढलं ते त्यालाच माहिती. झाल पडल्या गाव आलं, वावरोवावरी रस्ता काढून त्याने एका वावरातल्या घरात आणलं. तिथं माणसाचा वारा नव्हता. त्यानं अलमारीतनं दारूची शिशी काढली, दारू ढोसली आणि माणसाचं जनावर झाला. जनावरासारखा माया अंगावर तुटून पडला. महा शेव कुणीकडं, पदर कुणीकडं. माही मलेच लाज वाटायला लागली. उलट्या वाकऱ्यानं बेजार झाली होती. गरवा रासल्याची जाणीव झाली. कसंही करून या राक्षसाच्या तावडीतून सुटणं भाग होतं. नजरी पुढं माय घर, घराचं अंगण, तिथं घरभर फिरणारी चिमणी, पावलं, तोत्रे, बोल, सगळं दिसत होतं. जगाची उमेद वाढत होती. मनात वाटे सासू हाय गरम डोसकेची, पण नातवाची खबर ऐकून खुश होईन. नवरा हाय उलट्या काळजाचा, पण लेकराची चाहूल ऐकून थोई बदलन. आणि घरात काय कमी आहे? धनाले कमी नाही, खाप्याले कमी नाही. लेकराची कमी होती तेही आता पुरी होईन. खुशीचे दिवस आता दूर नाही. विचारातच अर्धिक रात झाली. झोप येत नव्हती. तो घोरत पडला होता, तेच संधी बघितली आणि रस्ता फुटन तशी पळत सुटली. श्रावणाचा महिना, धो धो पाऊस सुरू झाला. अमावास्येचा अंधार सगळ्या आसमानात पसरला होता. रात किर्र बोंबलत होती. त्या राक्षसाच्या धाकानं घराच्या वडीनं रस्ता सापडन तशी जीव घेऊन पळत होती. मधातच ईज लवलवे. भीतीनं सारं अंग थरथरत होतं. जोरात एक ईज लवलवली आणि काड आवाजाबरोबर थोडासा उजेड पडला. पुढं बघतो तर नाला. वाटलं नालेले पाणी कमी असन, निघून गेलं तेच बरं. भर नाल्यातनं जात होती, आगीतून फुफाड्यात जावं तशी. दुसऱ्या दिवशी डोळे उघडलेत हे एका पारद्याच्या झोपडीत. नाल्यापासनं वावर भऱ्या अंतरावर त्या पारद्याचा बेडा होता. पहाट पाणी थांबल्यावर पारदी शिकारीला निघाले. मी कुठं वाहत गेली होती. त्या वक्ताले मी जिती राहीन हे आशा कोणालेच नव्हती. पण करम भोगाचा होता म्हणून त्याही संकटातनं वाचली. पारद्याची आपुलकी बघितली आणि माझं मन ढवळून निघालं. घडला समजा इतिहास त्याईले सांगितला. तर म्हणे तू ही हालत खराब आहे, जरा आराम कर बाई, मग तुले कुठं जायचंय तू जाय, तू गाव इथून जवळ आहे. पारद्याच्या त्या तशा बोलण्याचं धीरच वाटून गेला मला. आठवडाभर तिथं आराम केला. मग एका पारद्याला संगतीला घेऊन गावाकडे आली. गाडी उसरा आली. आम्ही स्टँडवरनं पायी आलो. म्हणून घरी यायला रात झाली. गावात निजानीच झालती. मी दरवाजाची कडी वाजवली. सासूनं दरवाजा उघडला. मी अंदर आली. तू अना आता? कपाळा वाठ्या पाडून सासू बोलली. नवरा घोरत पडला होता. आमच्या आवाजानं तोही उठला. मी सारी करम कहाणी सांगितली. पण दोघंही मायले का एका तोंडानं बोलत होते. म्हणले तू बाटली, मले असे बाटली बायको नाही पाहिजे, आणि ते येणारं बाटलं पोरही नाही पाहिजे मले. हे इज्जतदाराचं घर आहे. इथं देवा धर्माची पूंजा होती, नाटल्या बाटल्याची नाही. तू या परत साजऱ्याची लाईन लावून दाखवतो, काय कमी आहे माझ्या घरी, असं बोलला नवरा माझा. तर सासू म्हणली मर्द माणूस आहे महापोरग, त्याला घरभर पोरं होतीन, चल सटवे निघ घरातनं. नवऱ्याचे बी डोसक्यावर जसं भूतच सवार झालतं. तोही पडल्या काढावं मारत होता.
मी हातपाय जोडले, दासी होऊन राहीन म्हणलं, मले घराबाहेर काढू नका म्हणलं. नाना परिणाम या मनधरली केली, पण म्हणले कुठेही काळ तोंड कर, पण हित नाही पाहिजे. दोघा माहलेकानं धरून घराबाहेर काढली मला. अंदरून दरवाजाची कडी लावून घेतली. घंटा 2 घंटे दरवाजा उघडाची वाट पाहिली, पण दगडाच्या काळजाचे माणसं ते यायले थोडंच पाझर फुटणार होता. संघचे पारदे बोलले, जनाबाई न म्हणते तर चल आमच्या संघ, इथं थांबून फायदा नाही. जीवावर उदारून मीही निघाली. आज घरवाल्यानं घराबाहेर काढलं, उद्या लोकही ना इथे बोलतील, वैरी चितणार नाही तसा एक विचार मनात येत होता. श्वासन्या पलीकडं मनाचं आणि अंगाचं दुःख वाढलं होतं. या धरणीवरचा दाना पाणी उठला आपला, असंच सारखं वाटत होतं. चालता चालता कोतवालाच्या वावऱ्यातल्या धुऱ्याजवळच्या आडाजवळ आलो. मनात नाही ते विचार वाईट, आणि पुढं कोतवालाचा हाड. कावळा बसावन फांदी तुटाव तशी गत झाली. मी आव नाही पाहिला ताव धपकन हाडातोडी घेतली. वाटलं या बिनमोलाच्या जीवाचा आकांत नेहमीसाठी थंडा होईन, पण नाही, तसं नाही झालं. नियती महासंघ खेळ खेळतच होती, मले तिच्या तालावर नाचवत होती. दुसऱ्या दिवशी मी डोळे उघडले तर पुण्यांदा पारद्याच्या बेड्यात. महाभोवताली बेड्यातले बाह्या माणसां उघडे नागडे पोरं बसले होते. सांगता इतिहास आठवला आणि कर्माव हात मारून लढालेच लागले मी. जन्मजन्माचं काही नातं असते बाई, तसंच तो काही नातं असं आमच्या संगट. तू राही इथंच. बेड्याचा मोरक्या बोलला. मी राहायला तयार नव्हती. म्हणलं उगाच आपला भरलो किंवा न कायला. तर म्हणले, बाई तुले पोट आहे, हात आहे, 2 हातानं काम करून 1 पोट नाही भरणं होत नाही काय तुझ्याकडनं? तुझ्यासाठी नाही, पण ह्या देवाचा जीव आहे गर्भात, त्याच्या जागासाठी लागन ना बाई तुले. धीरधर, चमद बरं होईन तो. काळ मोठे मोठे घाव भरून काढते, आणि ह्या माणसाईसाठी काऊन आपला लाख मोलाचा जीव झुरणीला टांगाचा. माणसाईच्या यवनीत आले लयच पुण्य करायला लागते म्हणते बाई, आणि ह्या लाख मोलाचा जीव काऊन वाया घालवायचा. मी अभिमानात विचार केला, एकाच मातीची माणसं आपण, हे खऱ्या जंगली जनावराची शिकार करून त्याईचे लचके तोडणारी जात, पण माणसाई संघ माणसाचा गट वागतात. आणि आपले मोठेपणाचा आव आणणारे, स्वतःले दानी पाणी समजणारे, सून वायऱ्या संघ जनावरीले लाजवनाशी हरकत करते. काय नाव देऊ त्याले. कुत्र म्हणतो तर ते तरी मनाला जगते. सरप म्हणतं तर त्याच्या तोंडातच जहर राहते. हे गोड बोले, त्याईच्या परस हे लय बरे पारधी. घराच्या भिंती इटा सिमिटाच्या असो, नाही तर काठी कुडाच्या पालाच्या, त्याले रंग पाहिजे तो पिरमाचा, चांगल्या वळणाचा. मी दगडासारखं मन घट केलं. काही दिवसानं बेड्यातल्या एका संगट लगीन केलं. पारध्याचं पोरग मुनच मा पोरग वाढलं. त्याईचा रिवाज शिकलं. आता त्योच बेड्याचा म्होरक्या आहे. त्याचं हे पोरग. जवळ असलेल्या मुलाकडे बोट दाखवून ती म्हणाली, पारध्याचं एक पोरग आहे, थोई लेकुरवाळा आहे. आम्ही 4 महिने एके ठिकाणी राहतो, 8 महिने फिरतो. फिरता फिरता इकडं आलो. समधी जुनी वळख पटली. म्हणाले लय लय आवरलं, पण मनच ते नाहीच मानलं. गाववाल्याचा हात पुलसाले हरखून गेलं मन. आपसुकच पायानं इकडं धाव घेतली. काय ग, गाववाल्याचा का मुकिंद्याचा हाल पुसाले आतुरलं होतं तुझं मन? हसत हसत आत्तापर्यंत गप्प बसलेली इंदू बोलली, कसा हाय तो? बुडी हाय का मेली? आतुरतेने उत्सुकतेने जनीने विचारलं. तू गेली म्हणजे हरवल्याच्या बातमीनंतर 15-20 दिवसांनी तू मेली असं गृहीत धरून तुझ्या नवऱ्याने तुझी तेरवी केली. नंतर साधारण 5-6 महिन्यांनी दुसरं लगीन केलं. लय वांडाळ बाई होती ती. सारं धन तिनं बापाकडं. मुकिंद्याचा दारूचा शौक वाढला, त्यातच त्याला फिटा यायला लागल्या. धन गेलं, गडी माणसं गेले.
एकदा तो शेतात गुरं घेऊन गेला होता, तिथंच त्याला फीट आली. एका मोठ्या दगडावर पडला, डोक्याला मोठी खोच पडली, भाळा भाळा रक्त गेलं. जेव्हा गावकऱ्यांना ही बातमी कळली तेव्हा फार उशीर झालता. उपचाराअभावी त्याचा जीव गेला. मग तुझी सासू सारखी आजारी पाडायची. ते पोराच्या मृत्यूचा शाख घेतला तिने, दुसरं काय. नाही तो शाप जनीचा, इंदू म्हणाली. देवो इंदू, एखादी जुनी साडी देतो ही. जनी इंदूला म्हणाली. जनीची कर्मकहाणी ऐकून इंदूच्या मनात अनामिक दुखण्याची कळ उठली. तोल सावरत कशी बशी ती उठायला लागली. तसाही गुडघ्याचा त्रास होताच तिला. कावन व टोंगळे दुखतेत काय, असं म्हणत जनीने एक तेलाची बाटली काढली, इंदूला दिली. ये घे कुपी, हिच्यात रानडुकराईची चरबी आहे, रातच्यानं चांगली चोळून घे. उद्याले घोरपड आणून देईन, रांधून खाजो, चांगली टणकी वसीन. जनी म्हणाली. चालतो जी. असं म्हणून जनीने मुलाला कडेवर घेतलं, डोक्यावर टोपलं घेतलं आणि ती बेड्याकडे निघाली. ज्या जनीच्या घरी पहाटेपासून पूजाविधीचा लखलखाट, आरत्यांचा जयघोष, उच्चभ्रू ब्राह्मणाला लाजवील असं व्रतवैकल्य चालायचं, सोवळं ओवळं चालायचं, त्याच जनीचं मूल पारध्याचं मूल म्हणून वाढावं, त्यांचे रीतिरिवाज त्यांनी अंगीकारावेत. जनीने रानडुक्कर आणि घोरपड खाण्याचा सल्ला द्यावा. कुणी केली हिची ही गती? माणसांनी, ग्रहदशेनी, अशिक्षितपणामुळे का वातावरणामुळे? ह्या अनेक प्रश्नांचं उत्तर शोधत जनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे इंदू पाहत राहिली. श्रोते हो, कशी वाटली लक्ष्मी कमल गेडाम यांची कथा कलंकभोग? कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात मित्र हो वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.